आज बनवली अशी खमंग, झणझणीत आणि खुसखुशीत ब्रेड पकोडा. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खूप खमंग अशी ब्रेड पकोडा झाली आणि त्यासोबत वडापावही बनवला. या पद्धतीने 1 चम्मच जिरी, 1 चम्मच धणं आणि 1 चम्मच बडीशोप हे छान जाडसर वाटून घेतलं आणि हिरवी मिरची, त्यामध्ये कोथिंबीर, आलं आणि लसूण हे छान मिक्सरला बारीक करून घेतलं. लागणारा जिन्नस बटाटा उकडलेला आणि वाटाणा, धनेपूड आबडधोबड वाटून घेतलेलं तेलामध्ये टाकून घेतलं आणि थोडीशी मोहरी, 2 चम्मच बडीशोप, धनेपूड आणि जिरं याची जाडसर पेस्ट करून घातली आणि वाटण हिरव्या मिरचीचं आणि उकडलेला बटाटा तेलामध्ये सर्व आपण जिन्नस परतून घेतले आणि चवीपुरतं मीठ. खूपच टेस्टी ब्रेड पकोडाही होतो आणि वडापावही होतो. खूपच टेस्टी. छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण त्याचे ब्रेड पकोडा बनवून घेणार आहोत. तोपर्यंत ब्रेडचे असे साईडच्या कडा कापून घ्यायचे चाकूच्या साहाय्याने. या प्रकारे आपण अशा कापून घेऊया आता ब्रेडच्या ही कडा. तेल गरम होताच त्यामध्ये आता आपण हे वडं असं ब्रेड वडं तळून घेऊया तेलामध्ये. छान रंग येईपर्यंत आपण असं तळून घेतलेला आहे. हे आपला ब्रेड वडा तयार झालेला आहे छानपैकी आणि वडाही तयार झालेला आहे.